वेलकम टू धानेश दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघू शकता आम्ही मिनी शिशोरला आलोय. कारण काय सांग दीपो? पाऊस झालेला आहे आताच. जस्टच पाऊस झालाय. हे बघा इथं पाऊस पाऊस पाऊस. नेचर मस्त वाटतंय. एकदम थंडगार झाले वातावरण. होय का नाही? दुपारी एवढं गरम होत होतं ना. हे बघा ढगाळ वातावरण आहे कम्प्लिटली. हे बघू शकता जॉगिंगचं हे आहे. हे दीपू, ती समोरची मुलगी कसं पळाली तसं तू पण जरा जॉगिंग करत जा. जिमला गेलीस आणि ती पैसे भरून जिमला का बंदच करून टाकली की? जायचं की आता. कधी जाणार? चांगला मुहूर्त बघू. हे बघा मिनी शिशरचा खाडी आहे. आज चला म्हणता तुम्हीच नाही म्हणता. जाऊया ग जाऊया. दुपारी थोडंसं कामानिमित्त होतो त्यासाठी हा हे केलं. बघू शकता इकडं. दीपो काय? आज पाऊस झालाय ना नवी मुंबईमध्ये. मस्त पाऊस झालाय. हे बघ दीपू, परवा तू दुपारी गेली होतीस ना CBD बेलापूरला. मी सकाळी दुपारी व्हिडिओ बनवलेलं का? काय कुठला? दक्ष हा. कुठलं गाणी म्हणत होतं माहिती आहे ना? बरंच गाणी. ये ग सरी कसे दक्षू? कुठलं गाणं म्हणाल तर? कोणतं गाणी रे? मामाच्या गाव मोठा गाणी म्हणत होता. हो ये ग बाई, ये काय? जिमला जायचं. जायचं. पैसे भरून झालं किती महिने? झालं की आता वर्ष होतील ऑक्टोबर मध्ये. वर्ष होतील? ऑक्टोबरला वर्ष होतील. अगं ऑक्टोबर जवळ आलं की जायला पाहिजे. हो मग कोल्हापूरला असताना आम्ही सारखं जात होतो. मी जात होतो, तू नाही. मी नव्हते. कोल्हापूरमध्ये असताना तू कुठं होतीस मग? मी हॉस्पिटलला. कुठल्या? बरेच हॉस्पिटल केले मी प्रायव्हेट. प्रायव्हेटमध्ये बरेच हॉस्पिटल केलीस का तू? हो. मी पण होतो का कोल्हापूरला मग? तुम्हालाच माहिती. होतो मी. काय माहिती? मला वाटतंय मी नव्हतो असं वाटायला लागलंय का? आता म्हटलं ना कोल्हापुरात असताना जात होतो जिमला म्हणून. मी कोल्हापूरलाच आठवलं होतो. का? गजनी- सकाळी 5 वाजता जात होतो. 5 वाजता जात होतो सकाळी मी. गजनी सारखं झालंय का? होय. आठवायचं कमी झालंय. दक्षू दक्ष बघा आमचा इथं. ए स्मार्ट बॉय. बघू शकता आता ना संध्याकाळी लोक फिरायला येतात. ट्रॅक शूट घालून ट्रॅकला येतात. हो. काय? काय पण पाय मोकळे करायला पण येतात काय जण. पाय मोकळा करणे म्हणजे काय ग? आळस आलेला असतो एका जागी बसून वगैरे किंवा दिवसभराचा जो कंटाळा आलेला असतो तो घालवण्यासाठी. हे बघू शकतात. दीपू काय काय बडा लागल्या. बरं ऐक ना. अय दीपू, काय? दक्ष लहान असताना आपण फिरायला घेऊन येत होतो ना. हो. मस्त वाटत होतं का नाही? ते शेंडा म्हणतात. होय का नाही? दक्ष ना ह्याच रस्त्यावर चालायला शिकलंय. हो. होय का नाही? ते. खूप लहान होतं ग बाळ. होय का नाही? ए बाळ. सडनली आम्ही कोल्हापूरवरून इकडं आलो. 7व्या महिन्यात आले ना? दक्ष 7व्या महिन्यात होता ना? 7व्या महिन्यात. हा? हो 7वा संपून 7व्या महिन्यात असताना आम्ही दक्षला घेऊन आलेलो. आम्ही दोघं जण मिळून खूप घाबरलेलो. का घाबरलेलो ते पण सांगतो. ही कट्ट्यावर बसून सांगूया आपलं स्टोरी. बस पिल्लू. पहिलाच बाळ आहे ना. पहिलाच बाळ, काय अनुभव नाही काय नाही. 7 महिने मस्तपैकी आई सांभाळली. होय का नाही? होय. आणि दक्षूची आजी म्हणजे माझी मम्मी गावाकडे होत्या. ते थोडंसं कामानिमित्त होत्या. मग आजी येणार का नाही मला माहिती पण नव्हतं अजून. मग इकडं जॉबला रुजू करणं म्हणजे बोलवलेलं ना दीपू. सुट्टी संपलेला. सुट्टी रजा 6 महिने असते. त्याच्यानंतर एक्स्ट्रा मी 1 महिना पण घेतलेली. मग झाले ना अजून किती देतील सुट्ट्या? अगं सुट्ट्या संपला, सगळं संपलं. आता काय करायचं? रोज एक दिवस
खूप अवघड झाला. मग आल्यानंतर दक्ष लहान आणि इकडं कसं आहे माहिती आहे का, मुंबईमध्ये आपण राहतोय गावसारखं आहे ना, हो. आणि थोडंसं कंजेस्टेड पण आहे. हम्म. वारा खेळणार, मुलगा कसं म्हणजे बाळ कसं वाढणार काय, हे सगळं टेन्शन होता. पण देवानी कर्म चांगलं करायचं काय. हो. मग काय झालं माहिती आहे का, कसं बघते बघ आजी आली, मग काय टेन्शन नाही, निवांत आपण दोघं कामं करायला लागलो. आजी आणि दक्ष गाठ घालून हे बघा कसं बघतोय. लाज मामाच्या गाव मोठा, सोन्या चांदीचा पेटा मामाच्या. कशी? तो कॅमेऱ्यासमोर काय बोलत नाही. हे बघा हे बघ, वास आला का नाही दक्ष? ह्या हा तलावामध्ये मोठे मोठे मासे मिळतात, खेकडे मिळतात आणि काय का चिंबोरी सगळंच म्हणजे खेकडं, आणि दुसरं काय का ती कोलंबी, कोलंबी आणि जवळा, आणि सगळेच मासे भेटतात. होय का. हो. गेलेत ना आता मासे पकडायला, दोघं जण गेले गाडीवरून. होय ना, हे बघू शकता. लोक म्हणाले नको आम्हाला शूटिंग करायचं, बघू शकता असं आहे. झाडं बघा केवढं भारी वाटते. लोकेशन, संध्याकाळचं लोकेशन एक नंबर वाटते. हा. कोल्हापूरमध्ये असताना हम्म. आमचं साडू पण एक्सपर्ट आहे तिकडं खूप, हो. माहित आहे ना. मच्छीमारी करणार. मच्छीमारी मी पण शिकून टाकलो एकदा, गळ कसं टाकायचं आणि येते की मासं तुम्हाला कसं, पण? आहे का नाही. तुला जावे आणून काय करायचं पण? कशाला, मच्छी घरात चालत नाही. घरात आपल्या तर नॉनव्हेज नाही चालत ना, आणि तसंही मी नॉनव्हेज आता काय खातच नाही. होय का. हो हो नाही, हो ना मग. नॉनव्हेज खात नाहीये. हो उगाच हो हो म्हणू नको, होच नॉनव्हेज ना, खात मग नाहीये. परवा कोल्हापूरमध्ये असताना अंडा करी खायचं मन झालेलं. आपण नको म्हटलं ना मी परत. अंडा करी शाकाहारी का मांसाहारी. दोन्ही पण. नाही ना, सायन्स मध्ये म्हटलं तर ते शाकाहारी नाहीये, मांसाहारी का. सायन्स मध्ये काय शाकाहारी, आणि रेग्युलर मध्ये मांसाहारी. मांसाहारी. ज्या वस्तूपासनं जीव तयार होतो, म्हणजे अंडी एक, म्हणजे अंडी काय आहे, एक सेल आहे. सेल एक कवच, एक सेल आहे. मग त्यांना काय तयार होतो, जीव तयार होतो, म्हणजे मांसाहारी आहे ती. कळलं. हो. समजलं. त्यामध्ये ब्लड नसेल तरीही ब्लडचं कंटेंट आहे. ब्लड असतं. कळलं. हो. मग आता कुणीकडे घेऊन जाऊ. कोणीकडे घेऊन जाते बघा. मी दीपूला कुठं गार्डन वगैरे तर जवळच्या जवळ, हा. आणि महत्त्वाचं म्हणजे शंकराचं मंदिरला घेऊन जातोय, हो. आणि डी मार्टला बाजारला घेऊन जातोय, हो. आणि कुठं घेऊन जातोय मी, मिनी स्टेशन. मिनीश्वेश्वर. हे आमचा बिकानेर. फेमस पॉईंट एवढंच आहे. मी वाशीचं बाहेर मी फिरतच नाही आहे. हो. काय वाशीचं पॉइंट आमची अरे तसं नाही दीपू, बिकानेर. नाही. कसं आहे माहिती आहे का दीपू, गावाकडे गेले की 4 दिवस मिळतात, मस्तपैकी एन्जॉय करायची. इथं असताना कामाला आले, काम करायचं निवांत, थोडंसं जवळचं जवळ फिरून दक्षला पण बरं वाटायला पाहिजे आपल्याला. कसं बघायला बघी. हा अरे बोल की रे, दिवाळीला कपडे घेऊया तुला. हा बोल बोल. हा ही बघी इंग्लिश पाडा लागल्या, अंग्रेजी मम्मा. दक्षा ए फॉर काय रे. वा होय. तरी नाही एखादा दिवस वेळ मिळाला तर मस्तपैकी संध्याकाळी येऊन बसायचं, मस्तपैकी वेळ द्यायचा फॅमिलीला, सगळ्यांसोबत चर्चा करायची, सोबत थोडंसं टाइम स्पेंड करायचा. दुपारी मम्मीसोबत आणि आज दक्षीसोबत खेळायचं, काम करायचं, निवांत राहायचं. कोल्हापूरला कधी जायचं होतं बघू आता, तिकडचं व्हिडिओ, मजेशीर व्हिडिओ काढायचा आपल्याला, आहे का नाही. व्हिडिओ काढत नव्हतो आम्ही, आता व्हिडिओ करणार. वेळ मिळत नव्हता पण आता वेळ काढणार, व्हिडिओसाठी पण वेळ काढणार, कारण आमचा यूट्यूबचं फॅमिली पण लई म्हणजे चांगलं झालेलं आहे. यूट्यूबचं फॅमिली तुमच्यासोबत आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करूयात. थँक्यू सो मच आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि हे बघा आमचा थँक्यू सांभाळो.